खंडणी प्रकरणातील आरोपींना अटक करा, डॉक्टर बेकरसे यांची मागणी. 10 लाखांच्या खंडणीसह मारहाण व धमक्यांचा आरोप. पारनेर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रजिस्टर नंबर 420/2026 मधील आरोपींना तात्काळ अटक करून प्रभावी तपास करावा, अशी मागणी फिर्यादी डॉक्टर मंगेश बेकरसे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली. 30 मे 2026 रोजी दाखल झालेल्या या गुन्ह्यात 10 लाख रुपयांची खंडणी मागणे, जमाव जमून हल्ला करणे, रोख रक्कम हिसकावणे, सार्वजनिक अपमान करणे व जीवे मारण्याच्या धमक्या देणे असे गंभीर आरोप आहेत. मात्र मुख्य आरोपींना अद्याप अटक झालेली नसल्याचा आरोप डॉक्टर बेकरसे यांनी केला. आरोपी सार्वजनिक कार्यक्रमामध्ये उघडपणे वावरत असून सोशल मीडियाद्वारे बदनामी व दबाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले. आरोपींना त्वरित अटक करावी, सोशल मीडियावरील हालचालींची चौकशी करावी, तसेच फिर्यादी व साक्षीदारांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. माझं नाव मंगेश दत्तात्रय बेकरसे. माझं बाळवणीमध्ये समर्थ हॉस्पिटल या नावाने हॉस्पिटल आहे. तर आज मी SP साहेबांकडं 29 मे रोजी जो माझ्यावर काही अनोळखी लोकांनी अचानक हल्ला केला त्या संदर्भात SP साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो होतो. 29 तारखेला माझ्यावर झालेला हा जो भ्याड हल्ला आहे हा सर्व पूर्वनियोजित कट होता. यामध्ये मागील 1 महिन्यापासून मला काही लोक मी सोशल मीडियावर एक कमेंट टाकली होती, त्याचा आधार घेऊन माझ्यावर खोटे अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्यासाठी प्रयत्न करत होते आणि मला वेळोवेळी धमक्या देत होते. तर मला त्या धमक्यांमधून 10 लाख रुपयाची खंडणी मागण्याचा त्यांचं पूर्ण उद्देश होता. तर त्यामध्ये मी जे मुख्य आरोपी आहेत त्यांच्यावर मी पारनेर पोलीस स्टेशनमध्ये रितसर गुन्हा दाखल केला आहे. त्यामध्ये विजय मकासरे असेल, सुमेध गायकवाड असेल, ह्या 2 व्यक्तींनी मागच्या 1 महिन्यापासून मला सोशल मीडियाच्या माध्यमातून धमक्या देऊन प्रत्यक्ष भेटून 10 लाख रुपयाची खंडणी मागत होते. पण मी ती पैसे देण्यासाठी स्पष्ट नकार दिल्यामुळं त्यांनी हा पूर्ण सुनियोजित कट घडून 29 तारखेला समाजामधील काही लोकांना चिथावणी देऊन माझ्यावर अचानक असा हल्ला घडून आणला होता. तर त्या हल्ला घडवल्यानंतर मी सदरील आरोपींवर रितसर गुन्हा दाखल केला आहे. पण आता ह्या घटनेला 5 ते 6 दिवस उलटूनही कसल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. तर आम्ही आता SP साहेबांना भेटून ह्या सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक करून मला न्याय द्यावा म्हणून आम्ही आज निवेदन सादर केलेलं आहे. तर अपेक्षा आहे मला लवकरच न्याय मिळेल. मी ज्योती मंगेश बेकरसे यांच्यावर झालेल्या हल्ल्यासाठी आम्ही इथे जमलो आहोत. यांच्यावर 29 तारखेला संकेत भटेकर व इतर स्त्रियांनी जो भ्याड हल्ला केला व त्यावर कोणत्याच प्रकारची कारवाई झालेली नाही आहे. आम्हाला 8 तारखेपासून खंडणीचे कॉल येत होते. त्या खंडणीच्या कॉलांना आम्ही उत्तर न दिल्याने त्या लोकांनी हा भ्याड हल्ला केला आहे. यामध्ये आमच्या कर्जुने गावामध्ये बाजार बंद केला, घरावर दगडफेक केली, निदर्शने घडून आणली. लोकांनीही खूप काही प्रतिक्रिया गावावर पोस्टर लावली. आम्हाला मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आलेला आहे. आमच्या मुलांवरही काही प्रकारे बोलण्यात आले. सोशल मीडियावरही असे भयानक व्हिडिओ टाकले जात आहेत. आमच्या मुलांवरही याचा परिणाम होत आहे. तसेच मला पर्सनली कॉल करून माझी प्रॅक्टिस बंद करणार, तुमचा दवाखाना बंद करणार, तुमचा दवाखाना बुलडोझरनी उडवून टाकणार, अशा प्रकारच्या धमक्याही येत आहे. या धमक्यांविरुद्ध आम्ही पारनेर येथील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे. पण याच्यावर कोणत्याच प्रकारची कारवाई अजूनपर्यंत आम्हाला झालेली दिसून येत नाहीये. त्यासाठी आम्ही इथे कार्यालयामध्ये DYSPकडे निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. आमच्या खारेकर्जून येथील डॉक्टर मंगेश बेकरसे यांनी सोशल मीडियावर जे काही पोस्ट व्हायरल केली होती त्या संदर्भात त्यांनी या ठिकाणी माफी मागितलेली होती. तरी देखील त्यांना त्या ठिकाणी काही समाजातील किंवा संघटनेतील काही पदाधिकाऱ्यांनी ब्लॅकमेल करून खंडणी मागण्याचा प्रयत्न केला व ती खंडणी न दिल्यामुळे त्यांच्यावर या ठिकाणी जे काही हल्ला केला त्या हल्ल्यातील आरोपींना अटक करण्यासाठी तसेच त्यांना खंडणी मागितली त्या आरोपींना अटक करण्यासाठी या ठिकाणी आम्ही SP साहेबांना आज निवेदन दिलेले आहे. आणि SP साहेबांना या माध्यमातून विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी या घटनेचा तातडीनं तपास करून जे काही या ठिकाणी दोषी आढळतील त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.